काय बघता येतं का नाही? जर माणसं पाहून गाडी चालवा. अहो तुम्ही जरा मागे थांबायचं ना, मग गाडी येते अचानक, कळत दिसत नाही का तुम्हाला? अहो मागं थांबायचं म्हणजे मला काय माहिती होतं का तुम्ही इथून येताय म्हणून? मॅडम, पोरांना शिकवा, आम्हाला शिकू नका. काय बोलायची पद्धत आहे का ही तुमची? कळलं का? म्हणजे आम्हाला लागलं असतं मग. अहो म्हणजे चूक तुमची, वरून तुम्ही आम्हालाच बोलायचं. मा बाप कोण आहे माहिती का तुम्हाला? हा कोण आहे? कोण आहे म्हणजे? तुम्ही ज्या गावात शिकताय ना, ज्या गावात शिकवताय ना, त्या गावाचा सरपंच आहे माझा बाप. आणि बोलताना जरा व्यवस्थित बोला, समोर कोण आहे काय. चूक कुणाची? बोलतोय कोण कुणाला? पटतय का तुम्हाला तरी? तेच म्हणलं मागाशी, पोरांना शिकवा लहान लहान, आम्हाला नाही, नाही तर बदली होईन इथून. कळलं का? जरा व्यवस्थित राहा. काय चूक आमची नव्हती, गाडी घसरली ती. मावशी, सरपंच साहेब आहेत का? हो आहेत ना. काम होतं, जरा बोलवता का? आहो आहो, येता का बाहेर जरा? काय झालं मॅडम, काय काम होतं? नाही काही नाही, मी आता शाळेतून येत होते. तुमच्या मुलांनी मला गाडी आडवी मारली, माझ्या पायावर गाडी जाता जाता राहिली आणि मी बोलले तर उलट मलाच बोलला तो. अहो लहान आहे, जाऊन द्या. तुम्ही काय मनावर घेता एवढं? तुम्हाला लागलं नाही ना? अहो पण असं नसतं. काय झालं मॅडम? अहो काही नाही, मी आता शाळेतून येत होते आणि तुमच्या मुलांनी मला गाडी आडवी मारली आणि मी त्यांना त्यांची चूक सांगत होते, तर ते उद्धटपणे मलाच बोलले उलट. मग तेच म्हणलं तुमच्या कानावर घालावं. काय तुम्ही गावचे प्रथम नागरिक आहे, तुमचा मुलगाच जर गावात असं वागत असेल आणि तुमच्या नावाखाली दम सुद्धा दिलाय मला, मी जास्त बोलले तर माझी बदली करेल इथून म्हणून. असं बोलला तो? हो. अक्षय, तुम्हाला माहिती पाहिजे तुमच्या मागं असं बोलतात म्हणून आले मी. काय माहितीये का मॅडम, पहिली गोष्ट, शिक्षक असो नाही तर कोणी असो, महिलेशी माणसानी मान सन्मानानेच बोललं पाहिजे. का हो बाप्पा, तू मॅडमला काय बोलला होता का? काय नाही, आपलं सहज अशी गाडी आडवी आली, जरा गडबडीत होतो, बोलला असं नाही एखादा शब्द. लाज नाही वाटत का तुला? हा, तू शांत राहा. माफी माग त्यांची आधी, माफी माग. मॅडम चुकलं माझं, मला माफ कर. बाप सरपंच जरी असला ना, तरी शिक्षक हा बापापेक्षा मोठा असतो मानाने. कारण की बाप फक्त 5 वर्ष गावात सरपंच असतो, शिक्षक हा 10, 12, 15 पिढ्या गावातल्या घडवत असतो. तेव्हा त्यांच्याशी मान सन्मानाने बोलायला शिक. आणि काय माहितीये का, सरपंच पद हे बापाला लोकांनी दिलेलं आहे, बापानी भीक मागून मतं गोळा केलेली आहेत. तेव्हा त्या लोकांचा मान ठेवायला शिका. हा, पळा. चला येते मी. मॅडम, मुलाचं काय चुकलं असेल तर माफी मागतो. त्याच्या वतीने आम्हाला माफ नाही, करा. तुम्ही नका माफी मागू, फक्त नीट व्यवस्थित बोलायला शिकवा, बस झालं तेवढंच. चल. चला. चहा पिणार का? हा ठेव चहा, आलोच. मला बोलायचं होतं थोडं. काय बोल. मगाशी तुम्ही त्या मास्तरीणबाईंसमोर त्याच्या कानफाडात मारली, ते बरं आहे का? अगं मग चुकलं काय त्यात? त्याला शिक्षा होणं गरजेचं होतं. अहो शानसूर तर पोरग आहे, बराबरीला आलेलं पोरग आहे, त्याला असं लोकांसमोर मारायचं? हे बघ, मुलगा किती वयाने मोठा झाला ना तरी बापापेक्षा बारीकच असतो. आणि जी गोष्ट चुकीची आहे ना त्यात शिक्षा मिळालीच पाहिजे. मग तो मुलगा शहाणा असो, मोठा असो, छोटा असो, त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली पाहिजे. त्या मॅडमनी सांगितलं गावात त्याला मार खाल्ला ना. हा, मग काय होणार आहे? त्यात काय कमीपणा वाटायचं आहे? अरे जर चूक केली आहे ना आपण, तर त्याची शिक्षा भोगताना माणसाला लाज नाही वाटली पाहिजे. आणि गावात सांगितलं म्हणजे तू काय त्याची पाठराखण करते की काय? अगं चुकलाय तुझा मुलगा, जी गोष्ट चुकीची आहे ना त्याला चूक म्हणलंच पाहिजे, भले तो आपला मुलगा असू नाही तर दुसऱ्याचा मुलगा असू. पण त्याला कमीपणा वाटेल ना. मग कमीपणा वाटेल म्हणजे तो कोण आहे असं मोठं? हा, का सरपंचाचा मुलगा आहे म्हणून सगळं माफ आहे काय त्याला? सरपंचाचा मुलगा जरी असला ना तरी त्याच्या मनावर हे बिंबवू नका तुम्ही कधी की तुझा बाप मोठा आहे, तुझ्या हातून काही गुन्हा घडला तरी चालेल. उलट त्याला धाकात ठेवा,
त्याला जाणीव करून द्या की तू लोकांशी नम्रतेत वागलं पाहिजे. आपणच आपल्या मुलांना बिघडवायचं नसतं. मन कठोर करायला लागलं ना तरी चालेल, पण त्यांच्या चुकीची जाणीव त्याला झाली पाहिजे. अहो शिक्षक म्हणजे आज कोण आले? गुरुजन आले ते. त्यांना तुम्ही असं बोलताय उलट पालट, आणि ही शिकवण देणार का तू मुलांना? उलट बोललं तरी चालतंय, तू सरपंचाचा मुलगा आहे. आईची माया कुठेही उपयोगाची नाही. वेळ प्रसंगी चुकीला चूक म्हणलंच पाहिजे मुलांच्या. ठीक आहे, चहा ठेवू का? ठेवा. होत आहे. ओ दादा, हे काय करताय? पैसे पैसे नाहीत माझ्याकडे. अहो भीक नाही मागत मी. मग काय करताय? माझ्या पोराला परीक्षेला जायचंय. पुण्यापर्यंत हाशिलाला खर्च येतोय बघा. 200 रुपये लागतील. त्याच्यासाठी पैसे मागत तुम्ही. मग असं कुठं पैसे मागत फिरता तुम्ही? मग आता इलाज काय आहे आमच्याकडं? ना काम ना काय. भेटन तशी मदत मागतोय लोकांना. तुम्ही द्या. बरं, माझ्याकडं एवढे तर नाही. आता हे 50-60 रुपये आहेत, एवढे द्या त्याला. लय उपकार झाले बघा ताई. पोराला आमच्या शिक्षणाची लय आवड आहे. हा ना. पण आमची परिस्थिती गरीब. नाही नाही, शिक्षणावर परिणाम नका होऊन देऊ पोरांच्या. हा हा चालते. शिकवाय पोरांना जाणीव राहते गरिबीतून शिकवल्यावरती. तुमचं पोरग नाव मोठं करून तुमचं. तुमचं कल्याण होईल बरं का. चालतं येत. पेपरला पाठवा त्याला. हा तर परीक्षेला पाठवायचे पैसे गोळा करतोय ना. पाठवा पाठवा. जरा उशीरच झाला मला यायला. लय वेळेचे थांबले होते सर मी. बरं चला बसा. ऐका ना, तुमच्याकडे 100-200 रुपये आहेत का? कशाला? तो माणूस जातानाच का, तो पिवळ्या याच्यात बघा. हा, अहो त्याच्या मुलाचे पेपर आहेत आणि त्याला मुलाला पेपरला पाठवायचंय म्हणून पैसे मागतोय. आता माझ्याजवळ होते तेवढे मी दिले, पण बघा. अहो फसवलंय त्यांनी. आता तुम्ही नवीन दिसले इथं. हा. तो काय करतो, गावात कोणी नवीन माणसं आलं का त्यांना फसवतो, काही खोटं बोलतो. त्याचा काय मुलगा बिलगा कोण पेपरला नाही, ते फसवून पैसे काढतो लोकांकडून. नाही हो सर, त्यांनी असं तोंड बारीक करून त्यांनी पर असं हात पुढं करून मागितले. अहो त्यांनी तुम्हाला काय सांगतो, सरळ सरळ फसवलंय. त्याची सवयची ती. तोंड बारीक करतो, माझं हे दुखत आहे ते दुखत आहे. आज काय सांगितलं? पोराचं कारण सांगितलं. फसले तुम्ही. बसा, जाऊ द्या. कशाला तसल्या माणसांच्या नादी लागता? जाऊ द्या, नाही आपण त्याच्याकडे जाऊ. अहो कशाला जाऊ दे, त्याला त्याचं बघू द्या काम. अहो सर, अशाने खरंच एखाद्याला गरज असली ना, लोक मदत नाही करायची, माहिती का? हे यांच्यामुळे बाकीच्यांची नावं खराब आहेत. तुम्ही चला, आपण त्यांच्याकडे जाऊ. बरं चला बस. चल. हाच. हा, हेच होते. का रे बाबा, कोणी नवीन दिसलं म्हणजे काय भीक मागाय सोडणार नाही काय? तुम्ही मला काय म्हणले हो? तुमच्या मुलाचे पेपर आहे म्हणून पैसे पाहिजेत ना तुम्हाला? जाऊ दे आता ताई. अहो म्हणजे तुम्ही खरंच खोटं बोलले का? पण आता काय करणार मग मी? अहो काय करणार म्हणजे, ही पद्धत असती का असं खोटं बोलून पैसे घ्यायचे एखाद्याकडून? काम धंदा करा जरा. चांगले धडधाकट आहेत ना लोक, पैसे देतात स्वतःच्या पायावर कमवा स्वतःच. खरंय तुमचं. पण काय माहितीये का, हे तुमच्या पोटात 2 घास गेले ना, मग तुम्ही ज्ञानाच्या गोष्टी सांगताय. अहो आमच्या पोटालाच खायला नाही. आम्हाला पण काय हौस नाही एखाद्याला फसवायची किंवा भीक मागायची कोणापुढं. आपण जरा काम धंदा करा, काम करा ना जरा, मग भेटन तुम्हाला, मग पोटात जाईन तुमच्या. असं भीक मागून किती दिवस तुम्ही हे करता? कामच करायला गेलो होतो, मोलमजुरीची कामं केली. 3 महिने एका माणसाच्या इथं काम केलं. लागले की थोडे थोडे पैसे द्यायचा, 50-100. पण पगार मागितला की नाही. 3 महिने काम केलं आणि मला तसाच हाकलून दिला. आता कोणाकडे पगार मागणार मी? बरं, तो माणूस आहे गावातला मोठा प्रतिष्ठित. ही मोठी माणसं जर अशी पैसे बुडवतात आमच्या गरीबाचं, काय करायचं बरं आम्ही? तुम्हाला हे सगळं बोलणं सुचतंय ना, तुमच्या पोटाला अन्न आहे म्हणून. उपाशी पोट माणसाला चांगलं वाईट कळत नाही. कुठून ना कुठून 10-20 रुपये गोळा करायचे. घरी एकुलतं एक पोरग आहे बारकं. बायको नाही का कोण नाही, गेली मरून गरीबीतच. काय करायचं आम्ही? बरं आता ऐका, मला पण एवढं काय माहिती नव्हतं.
मी काय म्हणते सर, आपल्या शाळेत आपल्याला तसं आहे, आपले वर्ग झाडायला पुसायला मावशी लागतीच आहे. मावशींऐवजी आपण यांनाच ठेवू ना. आणि आम्ही बाकीच्यांशी बोलतो, तुमचा पगार पण करतील, मी ग्रामपंचायतीत पण बोलन. पण कष्टाचं करा, म्हणजे कष्ट करा आणि कष्टाचं खा. पण तिथं बी प्रामाणिक करा, नाही तर मग हा, प्रामाणिक करा बाबा तुम्ही. प्रामाणिकच आहे आम्ही. आम्हाला पण लाबाड्या करायला आवडत नाही. कुठल्या माणसाला आवडलो खोटं बोलून पोट भरायला किंवा घर चालवायला, पोरा बाळांना खाऊ घालायला? आम्हाला बेईमानीने पोरांची पोटं नाही भरायची. बरं जाऊ दे, मी काय म्हणतो, आम्ही लावतो तुम्हाला तिथं कामाला. उद्या सकाळी आहे ना तुम्ही या शाळेत तिथं. या. 8 वाजता शाळेत या. मी बोलते सरांशी आणि उद्यापासून तुम्ही तुमचं कमवून तुम्ही तुमचं हा. टेन्शन घेऊ नका. लय उपकार होतील बघा तुमचे. अहो, मला कामाची गरज आहे. काय नाही, तुम्ही या आम्ही देतो तिथं. काम, असं करू नका फक्त परत. बरं चालते मग. हा. उद्या शाळेत येईन बरं का मी. डायरेक्ट शाळेत. या. हा हा चालते. हा. चला या मग उद्या शाळेत. अगं बाया, मला ना 4 लोकात जायला लाजच वाटते बघ आता. का वाटतं, काय झालं? अगं बघ की, आता बायका किती मस्त मस्त घालता गळ्यामध्ये काय काय. अगं मला बघ ना, की लग्न झाल्यापासून मला एकच बदलच नाही बघ. अहो, माझं होतं ते यांनी बँकेत ठेवलंय आत्या. काहीच नाही, सोडवा म्हणते तर मला म्हणतात थांब पैसे येऊ दे मग सोडवतो. मी काय म्हणते, तुम्हाला ती राणी माहिती का खालच्या आळीची? हा ती हा, हा, माहिती. शाळेपाशी राहते. माहित तिने आहे ना आता मागच्या आठवड्यात आहे ना 1 ग्रॅमचा राणी हार केलाय. इतकं भारी आहे ना. आणि त्या 1 ग्रॅमचं एवढं भारी आहे, त्याची पॉलिश बिलिश गेली ना ते लोक परत पॉलिश करून देतात. हा का? हा. मी काय म्हणते, माझी ना काहीच हाऊस नाही झाली दागिन्याची. आपण बनवायचं का ग? त्याला लय पैसे पण नाही लागत. हा, एकदम सोन्याच्या दागिन्यांसारखं दिसतं, पैसे नाही लय लागत आणि आपली सोन्याची हाऊस पण होईल. आणि 4 माणसात आहे ना, तुम्हाला लाज वाटते, मला बी लय लाज वाटते. आपलं ते वाटायचं तरी नाही, आपण बी मग मस्त असं हे करू. आपण विचारू का यांना? तुम्ही विचारा मामांना, मामा काय म्हणतात बघा, मग विचारू आपण. हो बाई, मी तर ना तुला सांगते, बांगड्या बी घेते आणि ते काय ग राणे हार घ्या, गंठन पण एक घेऊ. याच्या भाऊकीच्या लग्नात जायला घालायला नको का आपल्याला? बघ ना ग, बायकांना खोटं आपण घालू, बायकांकडे खरं खरे असतात. जाऊ दे, ते घालून तर खरं मानू. बोलायचं का मामांना? खरंच आपण दोघे घेऊ, बोलू. तू बोल ना, माझं ऐकत नाही तुझे मामा, तुझं तरी ऐकते. जायचं का बोलायला? चल चल बर. हो ऐका ना, माझं द्या ना, मला तेवढे दागिने घेऊ. तू मास्का लावूच नको मला, मग अजिबात मास्का लावू. काय तू माग लावले दागिने दागिने दागिने? कशाला पाहिजे तुला एवढे दागिने? कशाला पाहिजे म्हणजे मला घालायचेत, मला पाहिजेत, घ्या ना. हो ऐका ना प्लीज प्लीज. बरं ठीक आहे. तुला दागिनेच घ्यायचे आहेत ना? हा. अण्णांना विचारू, अण्णा काय म्हणते, घे म्हणले तर मग घेऊन टाक. विचार. मी नाही अण्णांना बोलणार, तुम्ही बोला. बरं चल, मी बोलतो. चल. आहो, मी काय म्हणते, मी तुम्हाला कधी काय मागितलं का? असं नाही म्हणते, पण दरवेळी काय ना काय मागते तू. हा, पण सगळ्या बायका एवढे दागिने करून घालून फिरता, मी काय, मला काय आहे का? हेच शिर लागण्यापासून. आणि ऐका ना, म्हणजे जास्त पैसे नाही लागणार. आपल्या हिच्याकडे एक आयडिया आहे, 1 ग्रॅम सोन्याचे. आता आम्हाला दोघींना बनवायचे बघा. म्हणजे तसलं पॉलिश केलेलं होई? असू दे, पालिश फालिश, मला पाहिजे म्हणजे पाहिजे. अगं पण उपयोग काय आहे त्याचा? आहो लागते व, तुम्हाला काय कळतं बाया माणसांचं? काय टुमणं लावलं यांनी, दागिने पाहिजे. अरे म्हणजे सासू सुनांचं मिळून चालू आहे सगळं. तसं मिळून नाही अण्णा, आपण काहीच नाही गळ्यात घालायला, हे खोटं असं घालून फिरावं लागतं. मग नाही निदान खरं तर 1 ग्रॅमचं घालायला काय हरकत आहे? आणि तुम्हाला सांगू का, आपण समजा आज त्यांच्याकडून केलं ना, 6 महिन्यात 8 महिन्यात जर पॉलिश कमी झाली ना, ते पॉलिश बी करून देतात. मग त्याचं पण टेन्शन नाही, तो पण खर्च वाचतो आपला. बरोबर तुझं, म्हणजे हे तू आईच्या डोक्यात भरवले काय ना? मग हेच गप्पा चालू होते ना? अरे पण बरोबर आहे की, तिची बाय माणूस आहे, आम्हाला लागणारच ना. तुम्ही बापले काय ना, सारखंच आहे बाबा. आमच्या काही बाया माणसांना हाऊस असते का नाही? आता कुठं तुम्हाला खरं मागितलंय, आम्ही म्हणतो एवढे पैसे घाला आणि खरं करा. कळती परिस्थिती म्हणून आम्ही थोडक्यात म्हणतोय. अरे पण तुला एक लक्षात येते का,
कसं का व्हायना दोघी एक मताने भांडते ती, हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. तेवढं खरंय. बरं दागिने कशाला पाहिजेत पण तुम्हाला तसले नकली? नकली नाही, आता खऱ्याला पैसे नको जायला म्हणून मग थोडक्यात आपलं लग्न बिग्न कुणाचं असलं तर तेवढं घालायला. आता आत्या परवा त्या आपल्या भाऊकीच्या लग्नात गेल्या होत्या, आत्यांच्या गळ्यात काय नाही, कितीतरी बाया त्यांना बोलल्या, मग ते बरं दिसतं का वांना? म्हणजे मिरवायसाठी पाहिजेत फक्त? अहो मग आता कार्यक्रमात नको होय कधीतरी. बर, आणि समजा तुम्ही आता नकली दागिने घातले आणि ते घालून एखाद्या कार्यक्रमात गेले, त्यांनी काय होणार? हो म्हणजे जरा बरं वाटेल आमच्या मनाला पण. म्हणजे वजन पडलं पाहिजे, छाप पडली पाहिजे. मग असू दे. आणि तुम्हाला अजून एक फायदा सांगू का? आता ते दागिने चोरीला जातात बघा, असं ओढून नेतात गाडीवरून, हे गेलं तरी भीती नाही आणि टेन्शन नाही ना राहायचं, मनाला तेवढंच समाधान. जाऊ दे बाबा. नाही, आयडिया भारी आहे तुमची बरं का, पण मी काय म्हणतो, हे नकली दागिनं घालून किंवा असली दागिनं जरी घातलं तुम्ही आणि माणसात गेला, म्हणजे तुम्हाला काय वाटतं, माणसं तुम्हाला लय भारी मानणार का मोठं मानणार? अहो आजकाल नकलीच घालतात सगळे. अहो नकली दागिने घातले किंवा असली दागिने जरी घातले तरी तुम्हाला मिळणार आहे ना मान, हा नकलीच असतो. तुमच्या दागिन्यांना कोण विचारते रे? आजकाल कोण गरीब राहिले किंवा कोण कमी राहिले का कोणापेक्षा? नाही. अहो प्रत्येकाकडे आज पैसा पाणी झालाय, कोणी तुम्हाला दागिन्यांमध्ये मोजत बसत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, आता युग बदललंय. आता लोक तुमची कर्तबगारी, तुमची मेहनत यालाच पारखतात, तुमच्या दागिन्यांना पैशाला नाही. तुम्ही दागिने जरी घालून फिरले ना तरी लोक म्हणतील हे घरच्यांच्या जीवावर, सासू सासऱ्यांच्या जीवावर किंवा आयत्या मिळालेल्या पैशावर आहे. पण हेच जर तुम्ही कष्ट करून जर चांगलं तुमचं नाव कमवलं, समाजात इज्जत कमवली, एखादं चांगलं काम करून दाखवलं, सुनबाई तू शिकलेली आहे, काहीतरी चांगलं एखादं लघु उद्योग चालू कर ना. जर व्यावसायिक म्हणून नाव मिळवलं तू तर ते कुठल्या बी दागिन्यापेक्षा महत्वाचं आहे. आणि तुम्ही हे सुनबाईच्या डोक्यात घालण्यापेक्षा आहे ना, तिला एखादं चांगले विषय डोक्यात द्या. शेती आहे आपली एवढी चांगली, ती तुम्ही दोघी सासू सुनांनी बघून मिळा. अहो तुम्ही जर हे चांगली कामं केली ना तर लोक म्हणतील दागिन्यापेक्षा तुम्ही मोठी कर्तबगारी करून दाखवली. माणूस जगात शोभून दिसतो ना तो मोत्यांच्या हारांनी नाही तर घामांच्या धारांनी, एवढं लक्षात ठेवा. काय एक कष्टकऱ्यांचं युग आहे आता. तुम्ही काहीतरी कर्तृत्व दाखवली तर लोक तुम्हाला पूजणार आहेत, दागिन्यांनी मोठेपणा मिळणार नाही तुम्हाला. मग आता मी दागिने घेईन तर माझ्याच कष्टाचे पैसे. आणि तुझ्या कष्टाचं दागिने आहे ना, असं कोणी वरबडून घेऊन जाऊ शकत नाही. आणि काय कष्टाचं किंवा मेहनतीचं तुम्ही साधं कापड जरी अंगावर घातलं ना तरी तुमच्या वागण्यात चालण्यात एक वेगळा आत्मविश्वास येतो आणि ती तुमची खरी ओळख असते. तेव्हा आता बघा, तुम्हाला जर पाहिजे असतील तर मी तयार आहे बाबा. मला काय खोट्या दागिन्याला किती पैसे लागणार आहे? नाही नको, मला नाही पाहिजे. मी घेईन तर आता मी घेणार आणि तुम्हाला दाखवणार मी माझे घेतले म्हणून. बरं चालतंय, चला मग आता लागा कष्टाला, कामाला. त्याच्या आधी आम्हाला चहा करून द्या. हा आणते. आण ग सुनबाई चहा करू. हो सरपंच बाई, सरपंच बाई. काय रे अक्षय? अहो हे काय चाललंय? कमून गरीबाच्या मागे लागलेत? काय चाललंय म्हणजे? अहो कमून तुम्ही माझा गुत्ता बंद केला? बंद केला म्हणजे सगळ्यांचेच बंद होणार आहेत आता. पण सगळ्यांचे करा ना, आधी माझ्यापासून कमून सुरुवात केली. आणि कसं आहे, माझा धंदा पाणी त्याच्यावरच आहे, पोट पाणी त्याच्यावरच आहे. कम तुम्ही माझ्या मागे लागलेत हात धुवून? मोठं पुण्याचं काम करतोयस रे तू. माझं पोट पाणी त्याच्यावर आहे, हात धुवून का मागे लागले? तू दारू विकतोयस, दारू. दारू म्हणजे विष आहे, कितीतरी लोकांचे संसार मोडलेत त्यांनी. तुम्ही ना ते बाकीचं बघा, इकडे आम्ही काय करतोय काय नाही याच्यात नका लक्ष घालू. कसं याचे परिणाम वाईट होते ना. आज काय परिणाम होतील ना मी बघून घेईन. आणि हे फक्त तुझे एकट्याचा नाही गुत्ता बंद केला, सगळ्यांचे बंद होणार आहेत. त्याच्यामुळे तू काय तसं टेन्शन घेऊ नको, माझे एकट्याच बंद. ऐका, सगळ्यांचे बंद केले तरी चालते, पण मी माझा चालू ठेवणार म्हणजे ठेवणार. आणि कोण मध्ये येतं ना हे मी बघून घेईन स्वतः. ठीक आहे, मी मध्ये आहे. कसं चालू तू ठेवतो ना ते मी पण बघून घेईन. या आता. अहो कशाला वाकडे शिरताय? या बर, बघून घेतो ना. बघा बघा. तुला काय गरज होती त्यात असल्या लोकांच्या नादाला लागायची? अहो आत्या, मी काय चुकीचं केलंय तेव्हा? तू आला ना बोंबलं तिथं दारात. अहो त्या दारूमुळे कितीतरी संसार उद्ध्वस्त झाले ते. मग काय झालं, मी जर पाऊल उचलून ते बंद केलं तर? पण त्याचं नुकसान झालं म्हणलं तो बडबड करणारच येऊन. ए आई, अगं ते दारूवाला कशाला आलं दारात आपल्या? बघ हिला विचार.
काय ग? अहो मी आता त्याचं ते गुत्ता उठवलाय दारूचा, त्याच्यामुळे आला होता धमकी द्यायला. हा हा हा, सकाळी तोच गोंधळ चालू होता काय सगळा? तेच चाललं होतं. अगं पण तू कोणाला सांगितलं ना काय नाही, डायरेक्ट? अहो मी नोटीस पाठवल्या होत्या, त्या नोटीस तर त्यांनी काहीच सिरियस घेतलं नाही. मग किती दिवस वाट बघायची आणि यांना नोटीस पाठवायच्या. मग त्यांनी कानामागं केलं, मग मी घेतलं पुढचं पाऊल. नाही ठीक आहे, चांगलंच केलं तू, काय हरकत नाही. त्याला आहे ना अशीच शिक्षा पाहिजे होती. मग आणि परत चालू पण करू नको देऊ त्याला. आता देणारच नाही मी संधीच परत चालू करायला. आता एकाची सुरुवात झाली, मी सगळे गावातले उठवणार आहे. दारात येऊन काय तो बोलला का जास्त तुला? अरे लय बाडबाड केली त्यांनी, लय घाण भाषेत बोलत होता. सगळ्या आण्या उभा राहिल्या होत्या बघायला. अरे बघितलं तर बघितलं, चुकीचं काम तो करतोय, त्याला लाज वाटली पाहिजे. आपण काय लाजायचं त्याला? मी तेच सांगते आत्यांना. पण अरे पण घरात वाद होतो ना त्या गोष्टीमुळं. हा काय वाद व्हायचं काय कारण? आता ते पुढारी बिढारी दुसरे बघते ना, ही सरपंच आहे, हे 2-3 वर्ष घालावं तिने आणि पटकन आपलं मोकळं व्हावं, राजीनामा द्यावा. मला तर जास्त काही बोलायचंच नाही तुमच्यामध्ये. तुम्हाला काय दोघाला वाटेल ना तुम्ही ते करा. अगं तू तिचं म्हणणं आहे ना जास्त मनावर घेऊ नको. एक नवरा म्हणून मी तुझ्या मागं ठाम उभा आहे. काय आहे, प्रत्येकाला वाटतं की क्रांती व्हावी, पण शेजारच्या घरात असं नाही पाहिजे. आपल्या घरातलं माणूस एखादं धाडसी पाऊल उचलत असेल ना, तर आपण ठामपणे त्याच्या मागं उभं राहिलं पाहिजे, त्याचा पाय नाही खेचला पाहिजे. मी नाही चुकीचं करत मग काही. तू काही चुकीचं केलं नाही. उलट नवरा म्हणून तू केलेल्या कारवाईचा मला अभिमान आहे. आणि मी तुझ्या मागं ठामपणे उभा आहे. आणि गावातली लोक पण नक्कीच तुला साथ देतील. एखादं चांगलं काम करताना ना सुरुवातीला थोडा त्रास होतो, पण शेवट त्याचाच विजय होतो, एवढं लक्षात ठेवतो. तुझी ही कारवाई अशीच चालू राहू दे. जा बघ आई काय म्हणते आता. हा तात्या आहे का घरात? या लई निवांत बसलीत गाड्या. हा बसलो होतो. आता कशी काय सवड काढली आज? ते वरचे श्राद्ध आहे ना आमच्या पप्पांचं, हा ते सांगायला आलत. हो बरं आहे ना? हा बरे बरे. तुम्ही कसे? बरं आहे. उद्या यायचं बरं का? हा हा वरचे श्राद्ध. हो उद्या यायचं. तुम्हाला सांगतो, अहो 2,500 लोकांचं जेवण ठेवलंय नुसता, आहे का नाही? आणि जेवणात पण सगळे पप्पांच्या आवडीचे पदार्थ ठेवलेत. त्यांना स्वीट्स खूप आवडायचे ना, मग गुलाबजाम, बर्फी, मलाई बर्फी सुद्धा, बर्फी, रसगुल्ले, म्हणजे सगळंच ठेवलंय. सगळं ठेवलंय. हे काय किरकोळ आहे आपल्यासाठी. अहो मंडप एवढा मोठा टाकलाय ना, अहो मंडपवाले 50,000 घेतले. म्हणलं जाऊ दे आता, वरचे श्राद्ध ते जाऊ दे, घेऊ दे म्हणलंय. काय पैशाचं करायचं आपल्याला. हा भजनी मंडळी बी ठेवलेत, ऐकतच नव्हती. सगळे मिळून मग लाखभर रुपये जातात तिथे. आणि कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्यांना ग्रंथ सगळं वाटणार बरं का आपण. हा कसं आहे, जरा धार्मिक काम केलेलं बरं राहतं, तेवढंच पुण्य लागत. आणि आमच्या पप्पांना खूप धार्मिक आवडायचं ना सगळं, त्याच्यामुळे आम्ही सगळं त्यांना जे आवडतंय ना तेच सगळं केलंय. आणि आम्ही तर एक ठरवलंय पण, आता पप्पांचं वर्ष श्राद्ध झालं ना, मग तिथून पुढे दरवर्षी अन्नदान हे करायचंच. काय नाही हो? हा तेवढंच पुण्य आहे का नाही. आणि हिचं काय चाललंय माहितीये का, साड्या वाटायच्यात सगळ्यांना. म्हणलं वाटून टाकू. म्हणजे सगळ्यांना का गरजूंना? फक्त सगळ्यांनाच मग जेवढे येतील तेवढ्यांना सगळ्यांनाच वाटायचं. देऊन टाकायचे. काय आपल्याला काही कमी आहे का? होय, पैसे कुठं ना कुठं जाते, काय देतो वरचा. आणि तुम्हाला सांगतो, मोठ्याने काही नाही केलं बरं का. मोठ्याने रुपये नाही दिला मला, सगळं एकटाच करू राहिलो मी. सगळं यांनीच केलंय आणि मीच पाहिलंय. म्हणजे आता तो वेगळं वर्ष श्राद्ध तू वेगळं असं नाही ना काय? तसं काय नाही. आता त्याला करायचं असेल तर करीन त्यो. मला करायचं मी करू राहिलोय. त्यांना वाटलं तर ते येतील सुद्धा. हा नाही तर नाही आले तरी काही फरक पडत नाही. अरे पण विचारायचं तरी निदान. त्याने तिकडं ठेवलं तू इकडं, मग ज्याला जिकडं जायचं तिकडं जातील ते. आपल्याला काय करायचंय? अहो पण तुम्ही एवढा खर्च करतायत, लय खर्च केलाय बाई तुम्ही. किरकोळ आहे त्याच्यात काय एवढं. पप्पांसाठी एवढं तर कर ना. बरं ठीक आहे, एक काम कर, चहा ठेव जा यांच्यासाठी. आम्ही चहा नाही घेत, आम्ही फक्त ब्लॅक टी घेतो, तो पण विदाऊट शुगर. म्हणजे कोरा चहा ठेव त्यांना. तसंही म्हणू शकता. अहो काय करताय? अगं जुना हिशोब लिहित होतो जरा. चला ना, जेवण तयार आहे जेवायला. आलोच मी, वाढतो. ऐका ना, आपण उद्या त्या वर्षा श्राद्धाला जाऊ ना. जावं लागेल बरं का. सदू भाऊचं माझं लय जुनं संबंध होतं बघ. अहो किती खर्च केलाय त्यांनी. 50,000 मांडवाला दिलेत, आणि ते पुस्तकं वाटणारे देवाचे, साड्या वाटणारे. हा मला तर लयच भारी वाटलं ते.
हा किती करते ते लेखन सुन त्यांचे. हा तुला खरं सांगू का, नवल तुला वाटले पण मला त्यात काही कौतुक नाही वाटलं बघ. किती खर्च केलाय त्यांनी. अगं खर्च केलाय पण त्याला आहे ना, त्यात आहे ना वडिलांच्या प्रेमापेक्षा आहे का त्याचा रुबाब, त्याची मोठेपणा मिरवायचीच हौस मला जास्त वाटत होती. काय तर म्हण वडिलांचं वर्ष श्राद्ध ठेवलंय. अगं पण दोघं भाऊ एकमेकांशी बोलत सुद्धा नाही. हा आता ह्यो इकडं वर्ष श्राद्ध करणार आणि त्यो तिकडं. आता हे सुद्धा कळणार त्यांना कोण कुठं काय करणार आहे. त्या वडिलांच्या आत्म्याला शांती लागल का ग? आणि काय तर म्हण ग्रंथ वाटणारे, पुस्तक वाटणारे. अगं ही देवा धर्माची पुस्तकं जर त्यांनी जरा वाचली असती ना तर असं आज वेगवेगळं वर्ष श्राद्ध घालायची वेळ आली नसती. त्याला कळलं असतं बाप काय असतो, वर्ष श्राद्ध काय असतं आणि बापाला खरी श्राद्धांजली काय असती. पण त्यांनी लई सगळ्याला सांगितलंय अहो आवातनं. सांगणार ना, कारण की त्यांना स्वतःचा मोठेपणा दाखवायचा आहे. हा त्यांना वर्ष श्राद्धाशी काही घेणं देणं नाही. असंच झालंय बघ आजकाल. मिरवायची हौस झालीये. बाप जिवंत असताना कोणी लक्ष देत नाही आणि वर्ष श्राद्ध दणक्यात. अगं 2 पोरांची भांडणं होती ना, बापाकडे दोघं बघत सुद्धा नव्हती. बाप कुणी सांभाळायचं ह्याच्यावरून भांडणं त्यांची. माझं तर सरळ म्हणणं आहे, आपल्या पोरांनी ना आपलं वर्ष श्राद्ध घातलं नाही तरी चालेल पण आपल्या बापाला कधी अंतर नाही दिलं पाहिजे. खरंय. आपल्या घरातनच त्यांनी बापाला परक नाही केलं पाहिजे. नातवांची नाजेची कधी त्वटातूट नाही होऊन दिली पाहिजे. आजारपणात 2 शब्द बापाशी प्रेमाने बोललं पाहिजे. आणि जिवंतपणी तरी बापाच्या डोळ्या देखत 2 पोरांनी कधी वाहिलं नाही झालं पाहिजे. बस एकत्र असल्यावर कसं गोकुळ दिसतं घर. एवढं सगळं जरी केलं ना, मी म्हणतो मेल्यावर नका वर्ष श्राद्ध घालू आमची. नाही खरं बोलताय तुम्ही, एकदम खरं बोलताय. जाऊ द्या, काय माहितीये का, जुन्या रूढी परंपरा जपल्या पाहिजे आपण. अहो कीर्तन झाली पाहिजे, अन्नदान झालं पाहिजे, ते चांगलंच आहे, त्याला नावं नाही ठेवत मी. पण त्याला उगा मोठेपणाची झालर नाही लावली पाहिजे. आणि जिवंतपणी आईबाप जपले पाहिजेत. तर हे सगळं करण्याला अर्थ आहे. जाऊ द्या, घ्या ताट वाढाय घ्या. बरं मी जेवायला वाढायला घेते. चला या तुम्ही लगेच. आईला काय करावं, नुसतं बोर झाले. करा म्हणा बी घरी. कुठेतरी हा येतो आम्ही. हा सांगते यांना पण. हा कोणाचा फोन आहे? अहो पप्पांचा फोन आला होता. अरे दुखत आहे काय पप्पांचं? दुखत नाही तुमचं आपलं काही. पप्पा म्हणले जावं तू आहे ना 5-6 महिने झाले आले नाही घरी जेवायला, उद्या जेवणाचं बेत करू, उद्या जेवायला या दोघं. हायला म्हणजे सासरे भावानी जेवायला बोलावलं काय? हा हायला मज्जा आहे. मग कधी जायचंय? जाऊ ना उद्या. उद्या वय? हा आईला मग आज नाही बोलवलं का? आज 2-3 दिवस राहिलं असतो, 2-3 दिवस चांगलं जेवण झालं असतं ना. आज शनिवार आहे त्याच्यामुळे मग आज नसन बोलावलं. उद्या रविवारचं कसं निवांत हा लवकर जाऊ. पण चालतंय ना. आणि चांगलं मागच्या असं झणझणीत करायला लाव आणि बाजरीच्या भाकरी पाहिजे तीळ लावून. हा आई आता तशाच करते, तुम्हाला माहिती नाही का, तुम्हाला आवडतात म्हणून. एकदम मज्जेदार टन. आणि काय असं विशेष काय? अहो मला पण नाही माहिती, पण बोलवलेले आग्रह करत होते म्हणून. मग काय असं ना, आपल्याला काय जेवायचं आणि यायचं म्हणजे कसं तुझं भेटणं होईन, माझं कादडणं होईन, हाय का नाही? सांगू ना हा म्हणून. हा सांग ना. हा म्हणून तसंही मला काही काम नाही होतं, पण आता सासऱ्याने आग्रह केला म्हणून मी कॅन्सल करतो. बर मी फोन लावून सांगते. हा सांग. आईला सासऱ्याला चांगला टाकीतो, असे 1.5-2 किलो खाऊन टाकीतो मटण चिकन काय असेल ते. चला उद्याच तर भागलं. शेवटी एकदाचा आला म्हणायचं मुहूर्त आज. हा आता तुम्ही एवढं प्रेमाने बोलावलं आणि मला बी कसं नाही म्हणता. नाही अहो माझं चालू होतं लय दिवस, पण काय मधीच यायचं उपास, मधीच यायचं सणवार. म्हणलं जावाय बापून जेवाय बोलवा तरी कवा लोक नावं ठेवतात ना, जावाय बापू तुम्ही येणार आहे म्हणून सकाळपासून आदबतोय आज. ना तेवढं आहे सांगितलं होतं. मग कसं आहे आता जावाय बापू येणार म्हणल्यावर जे काय करणार ते ताजं पाहिजे ना, एकदम. हा बरोबर फ्रेश पाहिजे, फ्रेश माल झणझणीत पाहिजे, त्याशिवाय मजा येणार आहे का? त्यासाठीच तर आलो ना. म्हणजे गरिबी मस्त असते, पण आता इकडं सासरवाडीत खायची मजा जरा वेगळीच राहते ना. मग लाडाचं जावं आहे तुम्ही, आमचं एकुलतं एक जावं आहे, त्याला काय
अय बाई अगं बघत काय बसली ताट कर. हा वाढ लय दिवसाचं जेवायला नव्हते आले, आता एवढं बनवलंय तर वाढीते ना. वास बी लय चांगलं येते आणि मामींच्या हातचं खावा किती तेवढं कमीच आहे. सासऱ्याचं लय चाललं होतं जावायला जेवायला जावायला जेवायला. चला सुक्क वाढ हाय मामांचं प्रेम हाय तेवढं. आणि रस्सा पण वाढ चांगला. सुक्क सुक्क वांग केलंय तुमच्यासाठी. वांग आहे काय? हा आणि रस्सा पण केलाय बर का गेवड्याचा. 4 चपात्या वाढ 4 चपात्या भूक असती तर नाही ताठी माणसं आहे ती. हा तुम्हाला सांगतो जावई बापू ताजी वांगी शोधली सकाळपासून. रेश पाहिजे म्हणलं एकदम ताजा माल असला म्हणजे बरं पडते ना. बाकी काय बघ काय लागते नाही ती. हा घ्या ना तुम्ही बी. नाही ना असं कसं तुम्ही जेवल्याशिवाय आम्ही कसं काय जेवायचं. पोटभर खा. हा वाढायला घरी सांगायचं घरचे वांगे आणले असते तोडून. नाही नाही असं कसं म्हणजे आम्ही जेवण करायचं आणि तुम्हाला भाजीपाला आणायला लावायचं. थोडंच पण तुम्हाला सांगतो सकाळपासून तुम्ही येणार म्हणून इतकं आदाबलोय ना आम्ही काय सांगायचं नको बाबा. आमच्या तोंडाला पाणी नाही अजून पाणी पिले नाही जावई. अहो मग मटन मसाला टाकला घ्यायचा. हा त्याचाच वास येतोय. अहो पण तुम्हाला सांगतोय काय मी अहो इतकं नावाल ना आम्हाला. हे 2 काय वाढले लागल्यावर घ्या ना. नाही बाद झालं मामी एवढं आता एवढं बघेन पोट भरलं एवढं प्रेमाने केलं म्हणल्यावर. अहो पण ना तुम्हाला सांगू का आम्हाला म्हणजे रात्रात झोप नाही हो इतक्या दिवसांनी जावाय बापू यायचं. हा मी काय म्हणतो वरिल्याला बांधून बी घेऊ म्हणजे कसं मामीच आजचं संध्याकाळी बी खाता येईल ना. अहो 2 दिवसापासून त्यांनी लगबग चालू केली तुम्ही जेवायला येणार म्हणून. वांगी तोडायला 2 दिवस काय लावायचे मामा. तुम्ही जेवायला का गार होते. पण तुम्हाला सांगू का मी सावकाश जेवा पोटभर जेवा लाजू नका बर का. नाही जेवत आणि तुम्ही घ्या ना मामा. नाही नाही असं कसं तुमचं झाल्यावर. बाजरीचं पीठ संपलं होतं काय? नाही बाजरीचं पीठ संपलं. चपात्या केलं खा. अगं मन भरलंय मामा नाही का. असं कसं खावाच लागेल खाव बरं तुम्ही घ्या. हा नाही खातो नाही नाही असं कसं अहो राहू दे. तुमच्या हाताने बघा आज अहो मामी नाही खातो. अहो लय जीव आहे तुमच्यावर जावाय. अगं खातीन जेव जेवा पोटभर जेवा. काय लागलं तर मागून घ्या. आणायचे ना थोडे पिशीत बांधून आहे ना खाल्ली असते घरी बी. अहो काय झालं घरी खायला भेटत नाही ना आपल्याला म्हणून तिकडे नेलतं ना तुझ्या आई बापाकडे जेवायला. काय ते म्हणे मटण करणार आणि काय खाऊ घातलं वांगे. अहो आता केलं त्यांनी असं आज काहीतरी चतुर्थी काहीतरी असं. कशाला बोलवायचं मग जावायला काय घरी भेटत नव्हते का. हा तुझा बाप तो तसा तो घोपळ्यावानी बरं झालं घोपळा नाही केला तुझ्या बापानी वांग तरी खाऊ घातलंय. अहो तुम्ही काही काय म्हणताय खाणं पिणं कशाचं कुठे काय काढताय. आपण काय करत होती मला बोलवायची तिकडे जीव घालायची. तुझा बाप जर इथं आला ना माझ्या दारात त्याला पाणी सगळं नाही पाजणार मी. अहो तुम्ही असं काय लहान लेकरासारखं हे करून बसता. काय लहान लेकरासारखं. अरे काय डोक्याचा भाग आहे का नाही त्यांना. वांगे खायसाठी सासरवाडीत बोलितात का आणि तुझ्या बी वरून अरे हे सकाळ धरून ना लय तर पडत होते लय तयारी केली काय तर वांगे तोडायला. अरे काय त्यांना बोलायला काय वाटतं का नाही वरून तू सांगते काहीतरी असन. आता काय करू मी. काय न करू कर वांगे खातो मी आयुष्यभर वांगेच खातो. जा मटण घेऊन या मी करून देते. जा मटण घेऊन या. माझ्याकडे काय पैसे नव्हते का खायला मी खाईन मस्त तो आई बापा जीवावर खात नाही मी. जा खोलते कुलूप घेऊन येतो मी. काय त्यानं वांगे खाऊ घालतात मला. बर परव निघतो बर का मी. काय आपलं ती जमीन खरेदी केली ना त्यासाठी चालतो. नाही बरं झालं चांगलं झालं. तुम्हाला अभिनंदन मामा परत एकदा. अभिनंदन काय उलट तुम्हाला आहे ना काय करायचं असेल तर मला सांगा बाबा. रोड टच जागा आहे काय टाकलं धंदा पाणी तुम्ही तरी मला काय हरकत नाही. छानली 5 एकर जमीन आहे. हे पेड्यांचा बॉक्स राहू द्या तुम्हाला. थँक्यू. बरं चला येऊ का मी. हा मामांचं किती भारी आहे ना हो. खरंच असं पाहिजे बाबा आयुष्यात आहे का नाही. कशाचीच कमी नाही त्यांना. सगळं एकदम टिपटॉप टेन्शन नाही काय नाही. पैसा असलं तर सगळं काही करता येतं ना. आता एवढं काय असून परत मामांनी जमीन घेतली. हा ना भारी आहे ना ते. किती हे मामा आता मागच्या महिन्यात त्या जमिनीचं त्यांनी हे केलं होतं ते काय पोयटान ते टाकून तिकडे चालू केलं काम. आता 5 एकर जमीन घेतली. नाही ना असं काहीतरी पाहिजे का नाही. पैसा पाहिजेच.
मी बी मामांसारखा पैसा कमावणार. अगं पैशाशिवाय काही मजा नाही का? बरंच काय असं करता येतं सगळं. आपलं गाडीचे हाल, घराचे हाल आणि जमिनीचे हाल. जाऊ दे, येते ना आपले बी दिवस, आपण बी कमवू. बरं तुम्हाला पाणी आणू का? नाही नाही, पेड्याचा बॉक्स आतमध्ये ठेव, काही नको आणू. अहो आम्ही काय झालंय? मामी अहो काय झालं? अरे तुझे मामा सगळ्यापासून घरलाच नाही आले. अहो एवढंच ना, येतील ना घरी. त्याच्यात रडण्यासारखं काय? इथंच असतील कुठेतरी गावात. हा. अरे नाही रे, ते दुपारी बी नाही आले जेवायला. अहो सकाळी आलते आमच्याकडं. किती आनंदात होते, पेढे पेढे दिले जमीन घेतली म्हणून. म्हणून तर तुम्हाला फोन केला. अरे तुम्हाला काही बोलले का कुठे जाणार म्हणून? नाही तसं काही सांगितलं नाही, पण येतील ना. त्याच्यात रडण्यासारखं काय? भेटले असतील मित्रमंडळी. अहो नाही, सगळी लोक शोधताय गावात. अरे अक्षय, मामा इकडे कस काय आला तू? अहो पण हे काय आहे? काय म्हणजे? काय म्हणजे? अहो मामी किती वाट बघत होत्या तुमच्या. अरे 6 एकर वावर घेतलं सकाळी आणि मग मित्र म्हणले पार्टी द्यायला पाहिजे. आपलं थोडंफार अहो बरं सांगून जायचं ना. मी समधीकडे हुडकू राहिली तुम्हाला. आता सांगायला आणि माझं काळजी करायचं वय आहे का बारीक बार राहिलोय का मी आता? हा, मामींचा विचार करायचा ना हो जरा. अरे इकडं आमचा विचार करणार कोण नाही, मामींचा कवर विचार करायचा. कशाला कोण नाही? मामी नाही तोय आणि आम्ही नाही तोय. मग भाऊ आहेत तिकडं. अरे तुम्ही सगळी आहे पोरं, पण ज्यांच्यासाठी ते सगळं करतोय ते माझा लेख आहे का इथं? हा, बाप काय करतोय, कोणासाठी करतोय? आता ही जमीन घेतली मी, ही परक्या लोकांसाठी घेतली का? म्हणलं माझं पोरग इथं आल्यावर काहीतरी उद्योगधंदा करत. बापाकडे बघायला येळच नाही त्याला. मग म्हटलं आम्ही तरी काय करायचंय आता? तसं नाही मामा, तू जरा तिकडे काम आहे, येईन ना आज न उद्या. आणि तुम्ही असं एवढं टेन्शन घेऊन असं पेन बरोबर वाटतं का? आता काम कोणासाठी आहेत? आणि बाप महत्वाचा का काम महत्वाची? अरे काम नाही केलं तर बसून पोसन मी त्याला, पण बापासाठी यायला नको त्याने एकदा. अहो काय म्हणून आता तुम्ही अशी दारू पिणार मी? काय करायचं आम्हाला तरी जगून? यायचं मरायचं तिकडेच, एखाद्या दिवशी उलटायचं. पोरं आलाय तर जेवण करून जा. तायडे जेवण करायचं बरं का? यांच्याकडे लक्ष आहे. बसा, मी जेवण बनवते तुमच्यासाठी. नाही मामी, तुम्ही मामांकडे बघा, आम्ही येतो आता. आता आलेच मामा ना, हा. आता काळजी करू नका. हा. आणि जरा बघा त्यांना काय लागतं तेवढं. मामांकडेच बघा. तू सांग समजून जरा त्यांना. सांगितलं आता. शांत झाल्यावरती येऊ आम्ही निवांत दोघं. येऊ का आता? तुम्ही घ्या मामांची काळजी. बरं ये. हा चलो. मामाचं लय अवघड झालंय ना. बरोबर आहे. आणि काय उपयोग एवढा पैसा असून त्या माणसाला सुखच नाही. तर एवढा धडधाकट माणूस असा ढसा रडलाय. काय ते मामांची अवस्था. आपल्याकडे नाही, पण आपण सुखाचे 4 घास तरी खातोय. आपला आहे ना सकाळचा निर्णय लय चुकीचा होता मामांचं सगळं बघून. आपलं जे आहे ना ते लय सुखात चाललंय बाबा. काय पैसा सुविधा देऊ शकतो ग, सगळ्या सुविधा देऊ शकतो, पण सुख नाही देऊ शकत. अजिबात नाही देऊ शकत, खरंच नाही. आपण 2 पैसे कष्टाने कमवतोय, भले आपल्याकडे गाडी नसू, आपल्याला जमीन नसू भली मोठी, पण आपण आनंदात आहे. आपल्याला 1 नाही 2 नाही, आपण सगळे सुखी आहेत. आपले घरचे सुद्धा सुखी आहेत. आणि सुखाची झोप सुद्धा लागते आपल्याला. मग जाऊ द्या, आपला निर्णय बदला. पैसा नको आपल्याला, आपल्याला फक्त सुख पाहिजे. सुख, आणि सुखानेच बरंच काही मिळवता बी येतं. मग काय तर. आणि एखादी चक्कर मारू परत मामा. संध्याकाळी. काकू काकू. हा अक्षय, ये आतमध्ये. हो काकू, आईने बोलवले तुम्हाला. काय आला? ते ताईच्या लग्नाचं रुख होत नाही बनवायचं वय. अगवाई हा ना, तेवढे लक्षात. या लवकर. बरं बरं येते मी, जातो पुढे. अजून पुढे सांगतो, त्यांना सांगून येतो. मग तुम्ही बी या बरं येते लवकर येते. जा. किरण, हे किरण,
चल मी जाऊन येते त्या गोदाबाईकडं. कशाला? अगं ते पोर घालता अक्षर सांगायला, तिचं रुखच बनवायचंय ग. अहो मग आता आपल्या कुरड्या करायच्या तो का मी पातेलं ते बाहेर घेऊन चालले चिखाटायला. अगं बाई मी आता शब्द दिलाय ग त्याला येते म्हणून. अहो आता तुम्ही शब्द दिलाय पण मला एकटीच्याने हे होणार आहे का? आता तुम्हाला माहिती नाही घरात काय चाललंय. अगं ते मान्य आहे पण ते पण मायाचे माणसं आहेत माझे. अहो मग मयाची तुमचं असंच आहे, तुम्हाला बाहेरच्यांची माया आणि घरात तू एकटी कर ग बाया. तू काय तोंड टाकून बोलती मला? अहो मग तुम्ही मागच्या वेळेस पण असंच केलं होतं. मला एकटीला ते पापड करायला लागले, गेले ते कोणती राधाबाई का तुमची गोदाबाई. अगं मग त्या माणसांची कामं नाही करायची, त्या माझ्या सगळ्या कामाला येतात. अहो मग घरातलं कोणी करायचं आत्या? घरातलं तसंच ठेवायचं आणि बाहेरचे कौतुक करताना मग बाहेर उड्या मारायच्या का? अगं माझ्या सावडी येतात, त्यांना सावड द्यावं नाही लागणार का मला? अहो आत्या लोकांच्या सावडी द्यायला जाताना घरातलं उद्ध्वस्त होतंय ते बघा, सगळं खराब होईन ते. हे बघ आता म्हातारपण झालंय माझं, हे संसार तुझा बी आहे, आता इथून पुढे तू करायचं, मी नाही करणार आहे. तुझं तू बघ, चालले मी. मी थोडी म्हणलं होतं कोहाला कुरड्यांचं भिजायला, मला पण नाही करायचं. आत्या हा बोल ना. चालले ते का तुम्ही? हा जाते ना बाई. अगं त्या गोदाबाईचं तेवढं करून येते ना रुखवाताचं. मगाशी मी जे बोलले चुकलं माझं ते. अगं बाळा तुझं नाही माझंच चुकलं. मीच आपलं एवढं घरातलं तू मांडलंय काम, एवढं आपलं चिखाटायचं आणि मीच बसले बाहेरचं काम घेऊन. अगं ते आपले मयाचे माणसं आहेत बाई, ती आपल्या प्रत्येक कामाला येते, सुखादुखाला येते आणि आपण त्यांच्या कामाला नाही जायचं ते येते का परत आपल्या कामाला? सांग बरं. हां आणि हे बघ हे मी तुला बी वाट करून देते, अशी आडीनडीला त्यांच्या कामाला गेलं ना ते लोक बी आपले काही कसलंही कामं असू दे ते आपले इतके जवळचे माणसं आहेत ना, सगळं काम करू लागत येतं आपल्याला. आणि तू राग नको मानू माझा, मग अशी बोलले ना तुला मी लई तडा राग नको मानू. अगं तुम्ही आजकालचे नवीन पोरी ना लई मनाला लावून घेतात बघ. हां मनाला नाही लावून घ्यायचं, हे मी प्रेमाने बोलत असते, तुला वळण लावित असते. तू माही सून नाही लेक हेच. मी पण तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे होतं, तुम्ही एवढं सगळं धडपड आमच्यासाठीच करताय म्हणून. अगं मी मोठी आहे, मला कळायला पाहिजे तुझ्या संग कसं वागायचं. तुम्हाला वळण लावणं हे माझं काम आहे, मी आईसारखीच आहे तुला. परत माझं जर चुकलं ना काही, तुम्ही माझा पहिला कान पकडा. हा काय राग नाही मानून घ्यायचं, तुझी आई समजून मला सुद्धा काही हक्काने सांगायचं हे पाहिजे ते पाहिजे. हां आणि घरातलं काम आपण एक काम करू, आपला चिखाटायचं आहे ना, आपण दोघी पहिले तिकडं जाऊ, त्यांचं काम करून देऊ आणि त्यांना बी दोघींना घेऊन येऊ आपला चिखाटायला. हां जायचं का आपण दोघींनी? 2 मिनिटं बसा ना, तुम्ही सकाळपासून नुसतंच काम करताय. मी चहा करते, तुम्हाला चहा घ्या आणि मग जाऊ आपण. हा जाऊ दोघी बी. चल आपण चहा घेऊ. बरं ते बाकीचं राहू दे, तुझं बरं चाललंय ना आता? अरे एकदम छान चाललंय. आणि काका? काकांकडून छान चाललंय. अगं काकांना म्हणव कधीतरी घरी येत जा. ए साचे, अरे लय सुपरस्ट तुम्ही निघला रे. सांगू का वहिनीला? तुझा काय भरोसा नाही भाऊ, कोडा काय डावांची ना सांगता यायचं नाही. चलू दे हा चलू दे. आईला मजा आहे बा. ते ना गावातले 1 नंबर टुकार पोरगे, आणि लग्न झालंय कसं वागावं काय बोलावं त्याला कळतं का? बघितलं ना, लक्ष नाही. ज्याचं ध्यान त्याच्यावरच. बरं काकांना एकदा घरी घेऊन ये. काका इथं गावापर्यंत येतात आणि इथल्या इथं घरी येता येत नाही का त्यांना? नक्की येते एकदा. ये बरं का नक्की. बरं जा. आणि हा हे बघ इकडनं गेली ना तू, तिकडनं डायरेक्ट डावीकडे वळीनं डायरेक्ट बस स्टॉप कडे रोड जातो. हा इकडनं जातो. थांब. अरे काय झालं? गाडी बंद कर. अरे मला झालं गडबड आहे. तुला अक्कल बिक्कल आहे का नाही? काय आता काय झालं? काय झाले? सकाळी काय ओरडत होता तू? आता ग बस, तू मला नको बोलायला. पण ते मी कांतो त्याच्यावर नंतर गप्पा मारू. बघ बाया कामाला लावले होते ना, सगळ्यांचे पैसे ही किती राहिले, लय बुन 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 लावली, तेवढे पैसे देऊन येतो मग निवांत गप्पा मारू आपण. अरे पण तू आहे ना, तुला माणसं बघून बोलायला शिक बरं का. गप, मला माहिती तू मला काय सांगत. असं नाही ऐकायचं. ह्याला आहे ना इंगा दावलाच पाहिजे एकदा. पैसे द्यायला गेलाय काय? अक्षय, हे अक्षय. का हो भाऊजी? वहिनी अक्षय कुठे? ते बाहेर गेलेत जरा. बाहेर गेले तुम्ही? बर. तुमचं कसं बरं आहे का? चाललंय बरं. आता काय सांगायचं तुम्हाला तरी, हे बरं चाललंय जरा. का काय झालं वहिनी?
काय आता काम चालल्यात पण रुपया घरात राहीना. काय माहितीये का वहिनी, थोडंफार आहे ना पैशाचा हिशोब बी आहे ना तुम्ही लावायला शिकलं पाहिजे. दिलंय सगळं त्या नवऱ्याच्या ताब्यात. नाही आता थाय त्यांच्या हातात, मग आपण कशाला लक्ष घालायचं असं वाटतं. अहो पण त्यांच्या हातात ना अजून कोणाच्या हातात जाते ते बघा ना जरा. म्हणजे काय वहिनी किती बोळ्या राहिले हो तुम्ही. सगळं आम्हीच सांगायचं का? तुम्ही बसलाय नवऱ्याच्या हातात कारभार देऊन सगळा, आणि ते असं येड. आता बोलू नाही पण बोलायला लागते मला. कुठे गेलेत पैसे बघ, माहितीये का तुम्हाला? नाही मला नाही माहिती. मला विचारा, एवढी जमीन जुमलाय तुमचा, आहे का प्रगती? अजून राहताय साध्याच घरात. अहो 3 मजली बंगला झाला पाहिजे तुमचा. अहो भाऊजी तुम्ही मला नेमकं सांगा, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? तुम्ही असं कोड्यात बोलताय ना, मला ते ऐकून भीती वाटायला लागली. सांगणं चुकीचं आहे. तुम्हाला डायरेक्ट दाखवतोच मी. एवढा पैसा येतोय ना, तो नेमका जातोय कुठं तुम्हाला कळन. चला माझ्या बरोबर तुम्ही. लावा दरवाजा. काय नुसतं कुलूप बी नाही, कडीच लावा. काय तर तुला राहिलाय का आतमध्ये चोरीला जायला? चला चला. हो काकू आहेत का? हो आहे ना. बघितलं का वहिनी, हा असलं उद्योग चालले त्याच. अहो भाऊजी मला जरा डाऊट होता, पण आता हे धरा. आईन मी एका दिवसाचे राहिले, तुम्ही किती फोन केले तो मला. बंडलच काढलंय बघा. यांना टिकन टिकन पैसा अशाने. हा कशाचा टिकन? तरी मी म्हणते पैसा जातोय तरी कुठं. तुम्ही बिचारी माय माऊली एवढं कष्ट करून गोळा करताय आणि असे पैसे वाटीत येते लोकांना. यांना आहे ना घरी येऊ द्या. यांना पैसा कसा कमवायचा आणि कसं काय करायचं ना मी बी सांग. ते नंतर सांगा. 2 ठोकं टाका डायरेक्ट असे. हा इथं कशाला येऊ द्या ना घरी. रितसर ठोके टाकते. चालते. चला. किती फोन केले म्हणजे? माझे पैसे मागे ठेवले. आपण नव्हते तेव्हा पैसे, नाही तर दिले असते ना तुम्हाला लगेच. सगळ्यांचे दिले तेव्हा सगळ्यांचे पैसे द्यायला होते. आता घ्यायचं की ऍडजस्ट करून. हा येऊ का? हा ये. हा उद्या परवा दिवशी या परत. पैसे लेट करायला? नाही नाही मी देतो ना तुमचे टाइमवर पैसे. हा बर. हा. वहिनी डोक्याला हात लावून बसू नका. हात काढा आणि ते हातात काठी घ्या. काय आता काठी काय? काय म्हणजे? काय करतो इकडे? काय नाही बाबा, आलो होतो सहज आपलं. हा चहा पाणी घेतला ना? हा येऊ का वहिनी मी? थांबा ना भाऊजी. अहो आता पिक्चर बघून जा मस्त पैकी. जरा इकडे या बरं असे. मग अक्षय पाटील कुठे गेले होते? अगं जरा काम होतं. काम होतं काय? इकडे तिकडे बोलत नाही. झालंय काय? झालंय काय? तुम्ही कुणाला पैसे दिले? कुठे गेलतो तुम्ही? कोणाला पैसे दिले? पैसे दिले कुणाला तुम्ही? हा कुणाला पैसे? मी पैसे तरी म्हणलं मी घरात पैसा आपल्या टिकत कसा नाही? यो, असा टिकत नाही पैसा. वहिनी 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 हळू मारा. ते वराडते मोठ्यानी, चव जाईन गावात. अयो वहिनी म्हणजे एवढे सगळे पैसे उडवायचा डाव होता त्याचा आज. कसं करतो? माणूस एवढी काटकसर करून करताय आणि तुम्ही खुशाल पैसे खाई करताय. ते पैसे ना अगं ते काय सांगू नको. अगं ते हे म्हणजे काय? म्हणजे काय? खोटं. खोटं बोलू. मग? ते आपण बाया लावल्या ते काम. काय करणार? पाया लावले होते. तुला माहित नाही का? अगं वावरात नव्हते लावले का आपण? वावरात पैसे उडवायला लागला ह्यो माणूस. वहिनी काय चाललंय आता? तुम्ही खरं बोला बरं का. मी घर सोडून जाईन ना, तुम्हाला हाकलून देईन घरातून बाहेर. वहिनीची शपथ घे. तुझी शपथ. खोटच बोलला गाडे शपथ घेऊन सुद्धा. आता तर काय करणार? शपथ खोटी घेत नाही. ते बाया कामाला लावले तर तिचे एकीचे पैसे राहिले तर मी तिला पैसे देऊन टाकले. म्हणजे तू पगार वाटायला गेलता काय? मग काय पैसे उडायला गेलतो का मी? अरे मग हे असं नीट सांगायचं नाही का तू वहिनींना? मग तू काय बी खोटं सांगतो का? मग खोटं नाही रे, माझा गैरसमज झाला. आता सकाळी नाही का ती मी ज्या बाई बरोबर बोलत होतो का, ती माझी बहीणच होती ना. पण तू काय काय बोलला तिला बघून? हा मी आपलं असं सहजच्या स्टोरी बोललो होतो. सहज चाष्टावरी बोलला ना, मग मी पण आज थोडीशी चाष्टाच केली. कसं वाटलं आता? वहिनी काय माहितीये का, तुमच्या नवऱ्याला आहे ना थोडं कसं वागायचं, कसं बोलायचं, 4 चौघात काय बोलायचं याचं शिकवण द्या आधी. काय अहो मी माझ्या बहिणी बरोबर बोलत होतो आणि तिथे काय सच्चा काय चाललंय असं बोलतात का?
मग तुझा जसा गैरसमज झाला ना तसा मी थोडा वहिनींचा गैरसमज करून दिला, त्याशिवाय तू जागेवरच आला नसता. हे घे पैसे. हा कशाला तुम्ही काय म्हणायचं, काय म्हणले नसते त्यांना उलट सालट तर मी एवढं हाणलेली नसतं तुम्हाला. या आता घरात चहा पाजते. ओ ऐका ना, काय आपण किती दिवस असं अजून मामाच्या इथं राहायचो? झालं का तुझं रोजचं रोजचं तेच चालू? किती दिवस राहायचं, किती दिवस राहायचं? अहो नाही बरोबर वाटत होते रोज उठून इथं राहायचं. थोडे दिवस ठीक होतं, आता किती दिवस झाले आपण इथं राहतोय. ते तोंडावर एक बोलतात आणि मागं एक बोलतात. तो मला सांग, आपण का त्यांचं खातो का? आपण आपलं तर करून खातोय ना. प्रश्न राहिला फक्त राहण्याचा. राहू की थोडे दिवस अजून. आता तुला तर माहिती आहे, जेवढं आपल्या वाट्याला कर्ज आलं तेवढं आपण फेडलंय सगळं. आता स्वतःचं घर करणं, आता एवढी परिस्थिती नाही ना आपली चांगली. अहो नाही परिस्थिती, पण आता हे लोक तुम्हाला माहितीत का कसे बोलतात, शेजारी पाजारी कसे बोलतात. मला ऐकायला लागतं. तुम्हाला ना स्वाभिमानच नाही, मला सगळं ऐकावं लागतं. सगळे मला बोलतात तुम्ही नसल्यावर. नाहीये ना, मला स्वाभिमानच नाहीये. बोल आता, तू बी बोल. कसं आहे ना, ज्याची परिस्थिती गरीब झाली ना त्याला स्वाभिमान नसतो. आता सगळेच बोलत होते, तू बी बोल. तेवढी एकटंच राहिली होती तू बोलायची. अहो मला तसं नव्हतं म्हणायचं. अहो पण काय काय करू मी तरी सांगा ना. आपल्या हक्काचं घर असलं ना आपल्याला कधी कोणी तिथून उठ म्हणणार नाही. आणि इथं लोक अहो नको नको ते टोमणं मारून आहे ना असंच बोलून जातात का तुम्ही कधी जाणार कधी जाणार कधी जाणार म्हणजे. मग आता लोकांचे टोम नाही का, म्हणजे काय गोठा बांधून ठेवू का तुला? अहो गोठा जरी असला ना तरी तो आपला स्वतःचा हक्काचा असन. तिथून कधी कधी म्हणणार नाही आपल्याला तुम्ही उठा आणि इथून जा. आपण म्हणू शकतो ते आमचं आहे. याच्यासाठी मी धडपड करते. मी नाही म्हणत तुम्हाला मला मोठा बंगलाच बांधा, कसंही असू द्या, छोटा असू द्या, एका खोलीचा असू द्या, ती खोली पण छोटी असू द्या, मी त्याच्यात राहीन, पण आपल्या घरात राहीन. हो जाऊ द्या, मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं आणि मी काय वाद नाही घालत सकाळ सकाळ. मला वाटलं ते मी बोलले तुम्हाला. बरं थांबत जाऊ नका, मी चहा टाकते. नाही मी जाऊन येतो जरा, लाईट बिल भरून. अहो थांबा आता 2 मिनिटं, असे नका जाऊ सकाळ सकाळ मूड खराब करून. आणते मी चहा घेऊन जा. बरं काय चाललंय जावई बापू बाकी? काय नाही, चालले थोडेफार काम. आपण काम कवर करत बसणार? मी सांगितलेलं डोक्यात घेतलंय का नाही? अहो ते कसं काय शक्य आहे? ते कसं काय शक्य म्हणजे? अहो किती दिवस दुसऱ्याच्या घरात राहणार तुम्ही? हा मस्त मामाचं घर आहे तुमच्या, पण ते बरोबर दिसतंय का? तुम्हाला सांगतोय मी 10 वेळा, सरळ तुम्ही काय करा, शेती तर चांगली आहे तुम्हाला. अहो 1-2 एकर गेल्याने काय होतंय, टाका ना इकून आणि सरळ घर बांधून टाका, एक चांगलं पक्का बंगला. ते सगळं करीन मामा, पण शेती विकणं होणार नाही माझ्याने. अहो ती वडील पारती ती जमीन आहे माझी, आणि माझा काय अधिकार नाही ते विकायचा. अहो त्या शेतीमुळे तर मी एवढं कर्ज फेडलंय. आणि लहानपणापासून आणि आजी आजोबांना बी शेतीतच त्यांचा किती जीव होता, आणि ती विकून मी घर कसं बांधणार? काय ग तुझा नवरा? हा अहो किती पाहुण्यांना समजून सांगितलं मी, पण ऐकते ते कधी? अहो पाहुणं या बोलायच्या गोष्टी झाल्या सगळ्या, त्यांनी पोट नसतं भरत. हा मूर्खपणा थांबवा आता. बोलाची कढीम बोलाचा भात, ते खाऊन काय अंगात बळ नसतं येत. काहीतरी गाढवपणा चालवलाय तुम्ही नुसता. काय तर म्हण जुनी शेती आहे आमची. अहो शेती घेऊन काय करता? इकडं आम्हाला यायची सुद्धा लाज वाटती. तुमच्या समोर बोलणं म्हणजे मूर्खपणा झालाय आता निवड. तात्या बास करावर का, आता तुमचं लय होतंय. ते ऐकून घेतात, मग तुम्ही काही पण बोलणार का त्यांना? अगं काय पण बोलणार का म्हणजे? तुमच्यासाठीच सांगतोय ना मी. आमच्यासाठी सांगताय, मग आमच्यासाठी या 2 शब्द प्रेमाने बोला आणि बास करा ना. नाही विकायची त्यांना जमीन. अहो जर ती जमीन विकली असती ना तर आज आमचं एवढं कर्ज होतं ना, ते कर्ज फिटलं नसतं तात्या. अहो काय कर्ज फिटलं नसतं? एकत्रित होते तेव्हा काय मानपान होता तुम्हाला गावात. अहो सगळी लोक झुकायची तुमच्या पुढं, आणि ते मोठेपणा बघूनच आम्ही पोरगी दिली ती. आणि आता काय कोण कुत्रं विचारतंय का तुम्हाला गावात? एकत्रीचं घर गेलं, सगळं गेलं, आणि तर दुसऱ्याच्या घरात येऊन बसलाय तुम्ही. तुम्हाला असं वाटत नाही तात्या हे सगळं तुमच्या पोरीमुळे झालं असन? मी लग्न केलं तेव्हाच यांचं सगळं पलटलं ना. मीच यांचं नशीब खराब केलं असन यांच्या नशिबात येऊन. मी लग्न केलं त्याच्यामुळेच यांचं असं झालंय. असं वाटत नाही कधी तुम्हाला? अगं ते काय खरं असतंय का? मग
अहो मी आले ना यांच्या आयुष्यात तेव्हापासूनच यांची अशी परिस्थिती आली तात्या. त्याच्या आधी बघा किती थाट होता यांचा गावात. तेच बघून तुम्ही लग्न केलं होतं ना माझं, आणि आज त्यांची परिस्थिती खराब झाली. तुम्ही डायरेक्ट उलटले का हो? अहो तुम्ही उभं राहायला पाहिजे तुमच्या जावया शेजारी. जिथं सगळं गाव बोलतंय ना, जिथं सगळे नातेवाईक बोलतात ना, तिथं तुम्ही यांच्या शेजारी उभे राहायला पाहिजे होते तात्या. पण तुम्ही लय चुकीचं केलं आज यांना एवढं बोलून. आणि माझ्या नवऱ्याला स्वाभिमान आहे, आम्ही स्वाभिमानाने जगतोय आणि ते पण शानमध्ये जगतोय. त्याच्यामुळे तुम्ही नका सांगू जमीन विकायची कसं करायचं. तुम्ही येता ना प्रेमात या, 2 शब्द प्रेमाने बोला. आणि तुम्हाला लईच तुमच्या पोरीची कळ असेल ना, तुम्ही येऊ पण नका, खरंच नका येऊ. बरं जाऊ दे, लय नका मनावर घेऊ तिच्या. नाही, माझं चुकलं इथे येऊन बाबा. नाही तुझ्या दारात परत पाऊल ठेवत. येतो मी. अगं कशाला बोलायचं त्यांना एवढं? अहो मग काय चुकीचं बोलले मी? जे येतंय उठसूट तुम्हाला बोलतंय, मला नाही ते सहन होत. आता बोलणारच, परिस्थिती तशी आहे ना आपली. राहू दे, सवय करून घेतली मी पण. तुम्ही काय नका सवय करू. हे धरा, हे माझे दागिने धरा सगळे. तुम्हाला आहे ना सगळे बोलतात ते लय झालं, आता मला नाही सहन होत. हे दागिने मोडा. आपलं छोटंसं गाव आहे ना, आपलं छोटं घर बघा, हक्काचं बघा. हे असं बोलणार आहेत ना, आता मला नाही सहन होत. मला दागिने घालून काय मिरवायचं नाही, मला कुणाला दाखवायचं नाही. आणि असतात कशासाठी हो दागिने? अशा आडी अडचणीतच असतात ना. यांचा आता उपयोग करून घेऊ आपण. नंतर मला तुम्ही मस्त राणीहार करा, मग मी तुम्हाला काय सोडणार नाही आपली परिस्थिती झाल्यावर. पण आता यांची गरज आहे, यांचा उपयोग करा. आणि असं कुणाचं ऐकून घ्यायची गरज नाही. आणि तात्यांचं काय मनाला लागलं असेल ना, मी माफी मागते तुमची. नाही, किती झाले तरी वडील येतो माझे, ते काळजीपोटी बोलले, पण त्यांना तुम्हाला दुखवायचा काहीच हेतू नव्हता. तुम्ही टेन्शन घेऊ नका, काही काळजी करू नका. आपली परिस्थिती आपण बदलू, दोघं मिळून बदलू. मकरला पोरांनी बसवली. ए अक्षय, अरे कुठं कुठं शोधला तुला? इथं काय करतोय? अरे इथं बसले बाबा. काय बसलाय? अरे बघ, पण तू घेऊन आला मस्त, पण घ्यायची कुठे? इथं तुझ्या रानात. हा इथं माया रानात, हळू बोल. हे बघ, बायकून म्हातारी तिथं काम करू राहिलेत. इथं माया रानात म्हणजे भाऊ दे माय तुकडे. आईला अवघडच झालं का रे? अरे आमच्या रानात बी तीच बोंब झाली. बायको येऊन बसली सकाळपासून आणि सोबत 4 पाया आणल्यात खुरपायला. माझं तेच झालंय. बरं यांचं काय असं जात नाही ना, मला कुठं सोडित नाहीत. त्यांना घरी जा म्हणलं का तरी ऐकत नाहीत. जाते की जातीन किती असे माझे ऐकत नाही, तू ऐकते नाही. मी घालवतो ना बरोबर. तू एक काम करायचा, मी तिकडनं आलो का फक्त तू बी तिथं येऊन थांबायचं. काय मी येऊन वरडत काय करतो ती बघ. आता तू फक्त होला हो कर माझ्या. बरं चालते. चला 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 लवकर चल. अयो किती राहिलंय? अहो अजून लय राहिले. तुमचं झालं का बरं ना? माझं राहिलंय, थोडं राहिलंय, आता होऊन जाईन. हा ना. हा अरे इथं काय करताय तुम्ही? काय झालं? काम चालू वावरात. अरे तुमच्या असं बांधानी ताली ह्या बघा इकडे बिबट्या शिरलाय. आलं म्हणजे आमच्याच कॉपरेट वावरात. हा काय सांगायचं तुम्हाला, लय मोठा आहे बर का. बघितलं काय? बघितला? माझ्या डोळ्यासमोर होता ते गुराकला माझ्या. असं केलं. चला बरं समजायचे समजे नाही आहे. घरी जावा तुम्ही, घरी जावा. तुम्ही काय करता? चला नाही तुम्ही बी चला बरं. नाही आलो. वावरातले काम कोण करणार? दारू धरायची आहेत मला. एक काम करा, काय आम्ही शेवटी गडी माणसं आम्ही. आम्ही बिबट्याला आहे ना वेळ प्रसंगी 2 टोलं टाकू. पण तुम्ही आहे ना बाय माणसांनी रानात नका काम करू, घरी जावा. आता ही काम आम्ही उरकतो ना, आम्ही आहे. तसं आहे का मला जोडीला? काही टेन्शन नाही. टॅम टुंबा करून आपण घेऊ काम करून. हा भाऊ यांना सोडून जाऊ नका बरं का. नाही 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 जावा बरं तुम्ही. जाऊ का? तुम्ही जावा पटक्यात, पहिलं इकडे तिकडे बघू नका. त्या कोपऱ्यावर नका जाऊ, विकून जावा. इकडून खालून जातो. हा जावा जावा जावा. जाऊ का? तुम्ही काळजी घ्या हो. हा एकमेकीला धरून जा. हा हा लय मोठा आहे बर का. पुढे बिबटे. अरे कुठे बिबटे जावा? तू काही याडा बिडा आहे का रे? किती घाबरलो तुम्ही. अरे मग तशा बाया घरी गेल्या असते का? हा मला आधी तरी सांगायचं ना, अजून जरा नाचलो असतो ना. मग तसं काय नाही, अचानक दणका दिला ना मग माणसं आहे ना. बरं चला आता मग
बाटल्या बिटल्या सगळं झाकणं बिकणं गलास आणून ठेवलेत मी. कधी अरे मग येता येताच तिकडे ठेवल्यात. लय पडत आहे तू. चल पाटकेस मग कार्यक्रम उरकून चला चला. आत्या ओ आत्या. काय ग कुठे निघाली? अहो वावरात जाऊन येते. हे साऱ्या सकाळपासून खाली आहेत. जेवायचं पण सूद नाही. मग यांना बोलून आणते घरी जेवायला. बाई किती गुणाची पोरं आहे का. एकदा कामाला लागली ना त्यांना जेवणाचं पण सूद राहत नाही बघ. अहो फोन केला होता त्यांचा फोन पण बंद लागतोय म्हणून म्हणलं मीच जाते आणि बोलून आणते. तसं लय ऊन झाले आता. एवढ्या उन्हाचं काय काम करायचं. ए बाई एकटी बिकटी जाऊ नको तिकडं बिबट्याची भीती आहे. मी पण येते चल तुझ्या बरोबर. बरं जाऊ मग. दार लावते. चल लवदार चल. यायला पण आपलं डोकं कसं चालतंय? डोकं ना एक नंबर चाललंय. फक्त एक जरा फेल झालं माहिती का. काय? तू सगळं आणलं. हा जरा चाकणा बिकणा आणला असता ना जरा अजून मजा आली असते रे. अरे चाकणा बी आणणार होतो मी. मग पण काय सांगायचे तुला, जिथं चाकणा ठेवला होता का त्याच खोलीच्या समोर बाया खुरपीत होत्या. हे बायांचं ना हेच पटत नाही. असं आपल्या घराला ना असं मोकळीक नाही माहिती का. मोकळीक हा ना घुसमट व्हायला लागली माझी मोकार. तुझी बी माझी बी असं होते ना. असं वाटतंय स्वतःच थोबाड हाणून घ्यावा 4-5 वेळा आरशात बघून. नाही नाही मग तसं मला राग आला ना मी लय डेंजर आहे. असं चपा 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 तोंडात हाणून घेतो ना माझ्या मग बायको घाबरती. तेच करावं लागतं ना आपल्याला. हा दुसरं पर्याय काय. जाऊ दे पी. अरे घाला जरा ओतून ठेव ना. ए यार बाटली सांडवशील खाली ठेव खाली ठेव. अरे आता जास्त झालं असंच होतं ना. घालाच बाटलीत फरकच कळत नाही. तू ये ना पार येडा झालाय बघ. तुमचं हे भरणं चाललंय काय तो वावरात. एक बाईच्या आवाजात काय लबट तुलाच वाटते का? मी बोलत काय तू बोलत. माझा आवाज आहे. माझा बाईचा आवाज नाही बघा. किरण हा किरण किरण ते मोटर बंद कर तिकडली. हा असा बिबट्या होता का तुमचा? म्हणजे आम्हाला पळवलं आणि तुमची प्लॅन होता का? प्रश्न मावशी लय बिबट्या बिबट्या आला चुकून तर त्याच्यासोबत कुस्ती नको का खेळायला? अगं असं अंगात हिंमत आणि असं स्टेबल राहायला पाहिजे माणूस. चल हो रे. अगं आहे बिबटेला राखण बसला. आम्ही काय टाइमपास करीत होतो का. आणि मग मावशी तुम्ही मोकर पोराव संशय घ्यायचा तुमच्या. मावशी ना तुम्हाला त्याला मावशी आणि आता कळतं का? चल ना. तू तो